सावळदबारा गावात घराच्या छतावर वीज कोसळली आहे। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सुदैवानं जीवितहानी टळली। सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावात आज पहाटेच्या सुमारास घराच्या छतावर वीज कोसळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या 3-4 दिवसांपासून तालुक्यात अधूनमधून पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू आहे। शनिवारी पहाटे साधारण 3च्या सुमारास अचानक झालेल्या जोरदार पावसात नामदेव ठोसर यांच्या राहत्या घराच्या छतावर वीज कोसळली। या विजेच्या धक्क्यानं गॅलरीची भिंत कोसळून तिचे तुकडे 100 ते 150 फुटांवर उडाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। विजेचा आवाज इतका प्रचंड होता की गावातील सर्वच नागरिक अचानक जागे झाले। या घटनेवेळी घरात ठोसर कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते। सुदैवानं हे सर्वजण ग्राउंड फ्लोअरवर असल्यानं मोठा अपघात टळलाय। मात्र या स्फोटासारख्या आवाजामुळे घरातील आजी, जी दुसऱ्या मजल्यावर झोपली होती, ती घाबरून गेली। भिंतीचे तुकडे, सिमेंट कॉन्क्रीटचे खडे आणि धूळ यामुळे घराचे आतले भागही नुकसानग्रस्त झाले आहेत। घटनेनंतर पहाटेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं ठोसर यांच्या घराकडे धावले। सर्वांनी मिळून नुकसानग्रस्त ठिकाण पाहून कुटुंबाला धीर दिला। मात्र गावात अजूनही या विजेच्या घटनेमुळे दहशतीचं वातावरण आहे। सावळदबारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पावसाची संततधार सुरू आहे। हवामान विभागानं पुन्हा विजेच्या कडाक्यांचा इशारा दिल्यानं ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी राहावे अशा सूचना स्थानिक प्रशासनाने केल्या आहेत। झुंजार जनता लाईव्ह साठी दिलीप मोरे, सोयगाव। Junjar Jonta News, not just talk but talk of Patla.